देवी ही तिरुपतीची पत्नी आहे का? दरवर्षी देवीला शालू तिरुपतीहून आणला जातो, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं तर दुर्गा सप्तशतीचं प्राधानिक रहस्य ज्यावेळेला एखादा मनुष्य वाचतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये हे प्रश्न शिल्लक राहत नाहीत. त्याचं कारण असं की मगाशी आपण एक ऐकलं, महाकाली म्हणजे महालक्ष्मीला स्वतःच्या तमोगुणातून महाकालीला प्रगट केलं, सत्वगुणातून महासरस्वतीला प्रगट केलं आणि या दोघींनाही आज्ञा दिली की आता तुम्ही तुमच्या गुणांची मिथुनं म्हणजे तुमच्या गुणांच्या जोड्या तयार करा. त्याप्रमाणे महाकालीनं प्रगट केलं भगवान शंकरांना आणि सरस्वतीला, महालक्ष्मीनं स्वतः प्रगट केलं ब्रह्मदेवांना आणि लक्ष्मीला, महासरस्वतीनं प्रगट केलं विष्णूला आणि गौरीला. आता या 6 जणांचे आपापसात विवाह झाले, ब्रह्मासह सरस्वती, विष्णूसह लक्ष्मी आणि शंकरांसह गौरी. या 3ही जोडप्यांना त्यांची कामं वाटून दिली. ब्रह्मासह सरस्वतीनं सृजन करायचं म्हणजे विश्वाची निर्मिती करायची, विष्णूसह लक्ष्मीनं त्याचं पालन करायचं आणि म्हणूनच भगवान नारायणांना या विश्वाच्या रक्षणासाठी वेळोवेळी अवतार धारण करावे लागतात. तर ज्या वेळेला हे सगळं विश्व लयाला घालायची वेळी येईल त्यावेळेला भगवान महाकाल म्हणजे अर्थात भगवान शंकरांनी या विश्वाला लयाला द्यायचं. अशी सगळी वाटणी करून दिल्यानंतर आता आपल्या लक्षात आलं असेल की करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई ही भगवान विष्णूंची पत्नी असणाऱ्या लक्ष्मीची सुद्धा माता आहे. म्हणजे अगदी लौकिकदृष्ट्या जर नाती जोडायची झाली तर कोल्हापूरची आई अंबाबाई, कोल्हापूरची आई महालक्ष्मी ही भगवान विष्णूंची सासू लागते. आता व्यंकटेश म्हणजे कोण? तर ज्या वेळेला त्रिदेवांच्या श्रेष्ठत्वाचा प्रश्न निर्माण झाला, त्रिदेवापैकी श्रेष्ठ देव कोण असा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेला ती परीक्षा करण्याचा अधिकार भृगु ऋषींना दिला. भृगु ऋषी सत्यलोकामध्ये गेले. तिथं ब्रह्मदेव सरस्वतीच्या वीणा वादनामध्ये वेदगायनामध्ये मग्न असलेलं बघून त्यानं ब्रह्मदेवाला अपूज्य होण्याचा शाप दिला. भगवान भृगु ऋषी आता भगवान शंकरांकडे कैलासावरती आले. तेही पार्वती बरोबर लीलामग्न आहेत हे बघून त्यांना लिंगरूपात पूज्य होण्याचा शाप दिला. आणि शेवटी वैकुंठात आल्यानंतर योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारून भृगु ऋषींनी त्यांना जाग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला भगवान विष्णूंनी भृगु ऋषींचे चरणकमल आपल्या हातात घेतले आणि अनेक असुरांचे गदाघात सोसून दगडासारख्या झालेल्या माझ्या छातीवर लाथ मारल्यानं आपल्या पायाला इजा झाली नाही ना असं म्हणून भृगूंचे पाय आपल्या जवळ घेतले. आणि हा प्रसंग भगवान विष्णूंचं श्रेष्ठत्व दाखवणारा जरी असला तरी माता लक्ष्मीच्या मतानुसार मदा आलिंगन क्षेत्र म्हणजे मी जिथं भगवान विष्णूंच्या हृदयामध्ये निवास करते त्या ठिकाणी लाथ मारू नये. जर तुम्ही त्या ऋषींना क्षमा करत असाल तर मी इथं राहू शकत नाही असं म्हणून भगवती लक्ष्मी वैकुंठ सोडून आपल्या माहेरी म्हणजे करवीर क्षेत्री आली. तिला शोधत तिच्या पाठोपाठ सगळे धनसंपदा वैकुंठाची सगळी संपदा या करवीर क्षेत्री आली आणि म्हणून भगवान विष्णू 56 देश शोधत शेवटी या करवीर क्षेत्री आले. 10 वर्ष भगवान विष्णूंनी तर तप केलं. हा संदर्भ अर्थातच व्यंकटाचल महात्म्य या व्यंकटेश युनिव्हर्सिटीच्या किंवा व्यंकटाचल पर्वतावरतीच प्रकाशित झालेल्या युनिव्हर्सिटीच्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की 10 वर्ष भगवान विष्णूंनी तर तप केलं. ना लक्ष्मीनं त्यांना दर्शन दिलं ना तिच्या मातेनं अर्थात महालक्ष्मीनं दर्शन दिलं. शेवटी अशरीरी अशा आकाशवाणीनं म्हणजे काही ग्रंथानुसार सरस्वतीनं त्यांना दृष्टांत दिला की आता आपण सुवर्णमुखरीच्या तीरावर जा, तिथं हातातल्या भाल्यानं एका सरोवराची निर्मिती करा, तप करा, तुमची लक्ष्मी तुम्हाला भेटेल. त्याप्रमाणे भगवान विष्णूंनी या सुवर्णमुखरी नदीच्या तीरावरती या सप्तगिरी पर्वताच्या पायथ्याला पद्मवापी निर्माण केली आणि तिथं तप केलं. आणि मग त्या तपावरती प्रसन्न होऊन कार्तिक शुद्ध षष्टीला पुन्हा एकदा लक्ष्मीचं दर्शन झालं. अशी ही भगवान व्यंकटेशांची प्रथम पत्नी लक्ष्मी, तिची माता म्हणजे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई. दुर्दैवानं काही लोकांचा समज झाला की करवीर क्षेत्रामध्ये असणारी महालक्ष्मी हीच भगवान विष्णूंची पत्नी आणि म्हणून 1980च्या दशकाच्या दरम्यान व्यंकटेशाकडून शालू येण्याचा प्रघात निर्माण झाला आणि तो कालोगात इतका रुजत गेला की करवीर निवासिनीचं मूळ स्वरूप काहीसं विस्मरणात जात आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण पुन्हा एकदा करवीर क्षेत्रातल्या सुजाण अभ्यासांच्या मते या स्वरूपाला उजाळा मिळाला आणि आज हा शालू येतो. पण एका पुत्रानं आपल्या मातेला दिलेल्या शालूप्रमाणे आजही या शालूचा स्वीकार होतो. अर्थातच भगवान व्यंकटेश आणि करवीर निवासिनी यांच्यामध्ये पतीपत्नीचं नातं नसून एका मातेचं आणि पुत्राचं नातं आहे हे मात्र इथं अगदी स्पष्टपणानं सांगावं लागेल.